ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या उपस्थितीत आज चौफुला येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। यावेळी महेश भागवत यांच्या उमेदवारीचा प्रचाराचा शुभारंभ देखील होत आहे आणि आपल्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे अण्णा, काय सांगाल? आज चौफुला येथे महेश भागवत यांच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे, काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्राची जी सर्वात महत्त्वाची अशी लढत म्हणजे बारामतीची लढत, संपूर्ण महाराष्ट्र या लढतीकडे लक्ष ठेवून आहे की ही लढत जी आहे ही लढत प्रस्थापितांच्या विरुद्ध, ही लढत थांबा हे पहा, हे थांबा एक मिनिट, संपूर्ण महाराष्ट्राची नजर ज्या लढतीकडे आहे त्या बारामतीच्या लढतीचा आज प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो आज आम्ही नारळ फोडून या ठिकाणी केलेला आहे। प्रस्थापिता विरुद्ध विस्थापितांची लढाई जी आहे ती उभ्या महाराष्ट्रामध्ये कुठे होणार असेल ती या बारामती या ठिकाणी होणार आहे। आज आमचे उमेदवार या ठिकाणी महेश भागवत जे आहेत ते या मैदानात या बारामतीच्या रणसंग्रामामध्ये उतरलेले आहेत आणि आपल्याला कळेल की ओबीसी आणि भटके विमुक्त आणि मागासवर्गीय जे आहे त्या सगळी 80% वोट बँक जी आहे ती महेश दादा भागवतांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। काकासाहेब थोरात असतील, शिवाजी बापू शेंडगे असतील, यांचे आनंदभाऊ थोरात असतील, या सगळ्यांचे पुण्य जी आहे ती आम्ही महेश दादा भागवतांच्या पाठीमागे उभा करत आहोत। त्यामुळे कुठलीच ताकद जी आहे यांचा पराभव करू शकत नाही। यावेळी ज्या दिवशी निवडणूक होईल त्या दिवशी ईव्हीएम मध्ये ओबीसी भटके मुक्त आणि मागासवर्गीयांच्या मतांचा बॉम्बस्फोट जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये झाला पाहिजे आणि महेश अण्णांचा विजय जो आहे तो या ठिकाणी नक्की विजय होणार आहे। या ठिकाणी ओबीसींचा खासदार जो आहे, भटक्या मुक्तांचा खासदार आहे, मागासवर्गीयांचा खासदार आहे तो या बारामतीमधून पार्लमेंटमध्ये इथली जनता पाठवल्याशिवाय राहणार नाही। हे होते महेश भागवत। त्यांनी आज महेश भागवत यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं आज केलेलं आहे आणि त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील त्यांच्या उपस्थित होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात यावेळी त्यांना समर्थन मिळताना पाहावयास मिळत आहे आणि बारामती हा देशभरात एक चर्चेत असलेला मतदारसंघ, या मतदारसंघात येणाऱ्या 4 जून रोजी मोठ्या प्रमाणात महेश भागवत निवडून येतील असा देखील त्यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे। तर येणाऱ्या काळात कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।